राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। गेल्या काही दिवसांपासून राज्यात अघोरी कृत्य करत असलेल्या भोंदूबाबांना अटक करण्यात आली आहे। नाशिकमधील लिंगपिसाट अशोक खरात प्रकरण समोर येताच राज्यात खळबळ माजली आहे। त्यानंतर ठिकठिकाणी भोंदूबाबांविरोधात ॲक्शन घेण्यात आली आहे। अशातच आता एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। जागरणच्या निमित्ताने घरात चेडा आणला आहे, तो कुटुंबाचा भाग बनवायचा आहे, अशा भयानक आणि प्रक्षोभक विधानांनी एका कुटुंबाला मानसिक त्रास देणाऱ्या दोन भोंदू भक्तांचा कट उघडकीस आणला आहे। ही घटना खेड तालुक्यातील मंदोशी आणि राजपूर येथे घडली असून तिने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली आहे। किसन तळपे आणि मंगेश कारोटे या दोन कथित भक्तांवर पुराव्यांसह पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। ऑडिओ रेकॉर्डिंग आणि उपलब्ध पुराव्यांनुसार या दोघांनी संगनमताने एका कुटुंबात फूट पाडण्याचा आणि त्यांना मानसिक गुलाम बनवण्याचा अघोरी प्रयत्न केला। तक्रारीनुसार जागरणासाठी बोलावणी करणाऱ्या व्यक्तींच्या घरासमोर थडगे असल्याचं सांगून भक्तांनी भीती घातली। त्यांनी दावा केला की घरात बाहेरचा चेडा आणून ठेवला आहे, त्याला कुटुंबाचा भाग बनवण्यासाठी विशेष विधी करावी लागेल। जागरणच्या बहाण्याने त्यांनी संपूर्ण भाविककडून तांदूळ गोळा केले आणि त्याचा नैवेद्य दाखवून आणलेल्या भूताला प्रसन्न करण्याचं नाटक केले। याशिवाय त्यांनी एकाची पोळी भाजली जाईल तर बाकीच्यांची करपून जाईल असे भयावह वाक्य उच्चारले। तसेच पोरांना पुढे केले आणि चोरांना मागे ठेवले अशा अपमानजनक शब्दात कुटुंबातील सदस्यांचा अपमानही केला। या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पीडित कुटुंबाची मोठी बदनामी झाली आहे। या प्रकारामुळे पीडित कुटुंब प्रचंड मानसिक तणाव आणि दहशतीखाली आहे। त्यांनी प्रशासनाकडे महाराष्ट्र अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा विरोधी कायदा 2013 अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करावा, महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा 2017 अंतर्गत कारवाई करावी, सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी सायबर गुन्ह्यांतर्गत तपास करावा आणि या दोघांना कोणी भाग पाडले किंवा त्यांचा बोलावता धनी कोण आहे याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे।